हाय फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मजेत ना? तर चला, आज गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला. तर मग चला रेसिपी पाहूयात. तर सर्वात प्रथम मी इथं घेतलेलं 1 पाव किलो पनीर आणि ते छोटे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीनं. आता एका बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर त्यात मी टाकलेलं आहे तूप टाकलेलं आहे. पण ते तुपातच आपल्याला पनीर हे फ्राय करायचं आणि जास्त फ्राय करायचं नाही, कारण ते जास्त फ्राय केलं तर थोडंसं कडक होईल. मग आपल्याला त्यात थोडासा असा मऊपणा राहावा म्हणून आपण फक्त थोडंसं नॉर्मली 1-2 ते 3 मिनटं फक्त ते आपण फ्राय करून घेणार आहोत. हे पहा या पद्धतीनं मंद आचेवरती आपल्याला ते फ्राय करायचं आहे. जास्त फ्राय केलं तर ते पनीर कडक होऊ शकतं ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसंच फ्राय करायचं आहे. तर आता आपण हे पनीर काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण मसाला करणार आहोत. तर सर्वात प्रथम टाकणार आहोत कांदा. हा कांदा आपल्याला पूर्णपणे असा लाल करायचा आहे. आता कांदा आपला लाल झालेला आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. हे पण आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता या टाकणार आपण 1-7 ते 8 काजू टाकणार आहोत. कारण काजूने कशी ग्रेव्हीला थिकनेस पण येतो ना, त्याच्यामुळे आपण थोडेसे काजू टाकलेले आहेत. आता आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे फ्राय झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. आणि हो, हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे, एकदम बारीक अशी. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ढाबा स्टाईल म्हटल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त हवं आहे. तर यातच मी 1 चमचा बटर पण टाकलेला आहे. तेल आणि बटर एकत्र टाकलेलं आहे. आता आपण जो मसाला तयार केला होता ना ग्रेव्ही, ती आता आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची आहे. पाणी न टाकल्यामुळे कसं पटकन मसाला असा छानपैकी असा फ्राय होतो आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. हे छानपैकी फ्राय झालेलं आहे. आता यात आपण मसाले टाकू. 1 चमचा हळद, लाल तिखट, घरी बनवलेला मसाला आणि पनीर बटर मसाला, थोडीशी धना पावडर. हे छानपैकी आपण आता फ्राय केलेलं आहे. हे पण असं ते सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं, ते मंद आचेवरती, कारण हे खाली लागू शकतं म्हणून. हे पहा, छान असा आपला मसाला परतलेला आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता यात आपण ऍड करणार आहोत पाणी. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी ऍड करायचंय. हे पहा, जास्त पाणी ॲड करायचं नाही आपल्याला. जेवढं हवं आहे आपल्याला ग्रेव्ही तेवढीच करायचं आहे. आता यात मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकच नंबर.
आता यात आपण चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी. ती आपल्याला कुस्करून टाकायची आहे या पद्धतीनं. आणि आता आपण हे मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक उकळी घेणार आहोत. हे बघा, बघा किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. कसुरी मेथीचा एक स्मेल हा वेगळाच असतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि एक 3 ते 4 मिनिटं उकळी येऊन हे बघा खूप सुंदर वास येतोय, खूप छान, मस्तच. बघा कसा ग्रेव्ही पण आपली थिकनेस आलेला आहे छानपैकी असा. तर आता आपण यात ॲड करणार आहोत आपण फ्राय केलेले पनीर. कलर पण सुंदर आलेला आहे आणि पनीर फ्राय केल्यामुळं कसं ते पण एकदम छान असं सॉफ्ट आणि छान झाले. तर आता पनीर टाकल्यानंतर आपल्याला परत एक वाफ घ्यायची आहे याला छानपैकी अशी. परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवून छान अशी एक वाफ घेऊया. आता आपलं हे झालेलं आहे. आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि बघा किती सुंदर दिसतंय. कसुरी मेथी पण आपण यात टाकली होती आणि आता वरून चिरून बारीक कोथिंबीर टाकलेली आहे. बघा किती सुंदर दिसतंय. तर चला मग आपण हे सर्व करूया. तर हे पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आपली ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला. एकच नंबर. कलर पण अगदी हा आपण हॉटेलमध्ये ढाबा स्टाईलमध्ये खातो तसंच आलेला आहे आणि खूप सुंदर स्मेल पण येतोय. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.